मीटरची ते मित्रांनो टनल त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसते। आता सगळे हे जे कर्मचारी आहेत, मोठमोठ्या मशनरीच्या रोलर असेल, त्यानंतर आपलं मोठ्या LR म्हणतो आपण त्याला, तर या ठिकाणी आता सगळी सेटिंग, त्याला ऑइलिंग पाणी करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी सुरू असलेलं दिसत आहे। तर या सगळ्या ट्रक ड्रायव्हर असतील आणि मशनरीज असेल, तर यांची ही मेहनत आहे आणि या मेहनतीवरच मित्रांनो आपली ही ट्रेन बनत आहे। हे आता काका सगळं सेटिंग फायनल करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर ही सध्याची मित्रांनो आपली सिच्युएशन, तिन्ही मशिनरी या ठिकाणी सुरू केलेल्या आपल्याला दिसतात आणि हे काम जे आहे आता इथनं पुढं आपल्याला आता या ठिकाणी आपण थांबूया आणि इथून मग पुढचंही काम तुम्हाला मी दाखवतो। तर ही सध्याची सिच्युएशन आपल्या याची आहे आणि आता सध्या आपण 20च्या स्पीडने आपली बाईक ड्राईव्ह करत आहोत। तर ही सगळी सिच्युएशन आहे आणि आता आपलं स्टेशनचं काम मित्रांनो हे आता पूर्णत्वाकडे जात आहे। आणि हे रोजचे अपडेट तुम्हाला आवडतात का? आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण मित्रांनो बघू शकतो की इकडं सगळं हे रेल्वेचे क्वार्टर आहेत आणि इथनं सगळं इथं ट्रक वगैरे जे आहेत तर जे कामासाठी लागतात तर ते इथे आपल्याला असलेले दिसतात। सध्या आपण काल जो व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता, तर हा या भागातील इकडला असलेला दिसतो। त्या साईडला आता 100 ते 125 फूट तिकडून जो आहे मुरुम आपल्याला टाकलेला असलेला दिसतो। आणि आपण जी आहे तर या सिच्युएशनमध्ये सध्या दिग्रजचं स्टेशन मित्रांनो आता हाकेच्या अंतरावर 300 मीटर अंतरावर आपल्याला आलेलं दिसतं। तर ही सगळी परिस्थिती आपल्याला या कामाची असलेली दिसत आहे आणि सध्या आपण जो आपला स्टेशनचा प्लॅटफॉर्म आहे तिथनं आपण मित्रांनो जातो आहे। आता 100 मीटरवरतीच आपलं स्टेशन जे आहे तर ते आलेलं आहे आणि आता या सगळ्या इकडलं कामाची सिच्युएशन इथून जे आहे आपलं पाणी जे आहे ते बाहेर जाईल, मागे तुम्हाला आम्ही दाखवलं होतं। तर ही सध्याची सिच्युएशन आपल्याला असलेली दिसते कामाची जी सिच्युएशन आहे। तर दोन्ही साईडचे प्लॅटफॉर्म आपल्याला याचं बांधकाम ते चालू असलेलं दिसतं। प्लॅटफॉर्म जे आहे मित्रांनो, तर जिथून आपण ट्रेनमध्ये पहिलं पाऊल दिग्रजकर टाकणार आहोत तर ते हे प्लॅटफॉर्म आपल्याला असलेले दिसतात। आपण दोन्ही साईडला बघू शकतो। तर अशा पद्धतीचं आपलं हे काम सुरू आहे आणि सिक्युरिटी जे गार्ड आहेत तर ते या ठिकाणी त्यांच्यासाठी ही टेम्पररी व्यवस्था सध्याची चालू आहे। आणि आता जे आपल्या स्टेशनचा मुख्य भाग, मुख्य आकर्षण, ज्या ठिकाणी आपले प्रवासी इतर ऑफिसेस असेल तर या ठिकाणी आपल्याला असले दिसतात। हे इकडं याचं पिलरचं काम तुम्हाला दिसतं। याचे अनेक व्हिडिओ मित्रांनो मागे आपण टाकलेले आहेत। तर आपलं हे स्टेशन मित्रांनो आता अर्ध्यामध्येच आपण आलेलो आहोत। साधारणतः 1 किलोमीटरचं आपलं स्टेशन हे असणार आहे आणि एक्झॅक्ट आपल्या हे समाज कल्याणचे जे हॉस्टेल्स आहेत त्याच्या अगदी बॅक साईडला या आपल्या स्टेशनचा भाग आपल्याला असलेला दिसतो। तर ही सध्या दोन्ही साईडनं सध्या काम आपल्याला सुरू असलेले दिसतात। हे आपलं तिकीट घर इथेच राहणार आहे, जे खालून मी तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता, तर ते आता वर बांधकाम आलेलं आपल्याला दिसतं। आज म्हटलं चला पूर्ण काम कव्हर, कारण एवढा व्हिडिओ जर आपण चालताना बनवला तर तो त्याला 1 ते 1.25 तास आपल्याला लागला असता। परंतु आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये आज म्हटलं की तुम्हाला आता या चालू बाईकमधून आज सगळी कामाची माहिती द्यावी असा माझा मानस होता, म्हणून हे सध्या तुम्हाला आता स्टेशनकडं पूर्ण आज बाईक मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे। आणि ही सध्याची आपण सिच्युएशन बघू शकतो आणि ऋतू सध्या बदललेले आहेत। झाडांना पाहू शकता आपण की फुलं वगैरे छान आलेली। तर अशा पद्धतीनं आता स्टेशन आपलं इथे समाप्त होत आहे आणि समोरचं जे कामाची सिच्युएशन आहे तर ती देखील आपण आता इथून बघू शकतो की तिथेही मशनरी ज्या आहेत इथून जे आहे मित्रांनो, तर इथून 1 किलोमीटरपासून जे आहे तर दुसऱ्या कंपनीचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं। कारण इथून जी आपली कंपनी आहे साखऱ्यापर्यंतचा हा जो हे आहे तर ते बनवणार आहे। हे सगळ्या साईडचं रेल्वेची असलेली जागा आणि हे जाधव जे आपलं फार्म आहे तर त्याच्या मागची जागा आहे आणि इकडलं हे काम आपण आता म्हणजे पार्किंग वगैरे त्यासाठी इथं
ती तयारी आपल्याला सुरू आहे. टनलचं काम आहे. तर इकडं आपल्याला रेल्वे थोडी खाली असलेली दिसतं. तर इथून जे टनल आहे आपलं सेवा नगरपासून सुरू होतं आणि ते वसंतपूर खड्यापर्यंत म्हणजे 1400